तर नाशिकमधून खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणातून रामायणाचे संदर्भ केलेल्या टीकेवरती शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले। शिरसाट यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन यांनी। आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत। आज बाळासाहेबांचा जन्मदिन आहे, जयंती आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाळासाहेबांचा जन्मदिन सर्व शिवसैनिक, तुम्ही जर पाहत असाल या शहरातील प्रत्येक भागातील शिवसैनिक या ठिकाणी एकटवला आहे। खऱ्या अर्थानं हिंदुत्व जपायचं काम या शिवसैनिकांनी केलंय। माझ्या बाळासाहेबांनी दिलेली शिकवण ही मला अंमलात आणायची ही भूमिका घेऊन सर्व शिवसैनिक आज रॅलीमध्ये संमलित झालेत। दुसरं असं आहे की नाना पटोले म्हणतात हे सरकार आधी ईडीचं होतं, आता हा सरकार एडांचं, अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली आहे। आम्ही वेडे आहोत राम भक्ताचे, तुम्ही वेडे आहात रावण भक्ताचे, म्हणून तुम्हाला आता राम भक्त तुम्हाला तुमची जागा दाखवेल, जो राम का नाही वो किसी काम का नाही। ते असं देखील म्हणतात सरकारला आरक्षण द्यायचे नाहीये, पाशवी बहुमत आहे तरी पण का देत नाहीयेत? बोला ना, घोषणा करा ना तुम्ही। 40 वर्ष गोट्या खेळत होते का? या महाराष्ट्रामध्ये सरकार पूर्वी कोणाचं होतं? 1.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जो काही निर्णय घेतलेत, हे निर्णय घ्यायची ताकद एकाही मंत्र्यामध्ये नव्हती, मुख्यमंत्र्यांमध्ये नव्हती। आज मराठा समाज हा एकटून एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभा आहे। तो याकरता जे इतक्या वर्षात जे झालं नाही ते कुणबीचे सर्टिफिकेट दाखले असतील किंवा इतर आरक्षणाचे मुद्दे असतील, फक्त शिंदे साहेब छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन देईल हे जेव्हा ठामपणे सांगतायत, म्हणून यांच्या पुढे सुळवून यांना उठतोय। आज नाशिकमध्ये संजय राऊत यांनी बोलताना असं बोलले, तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा, आम्ही आमच्या रामाला पूजू। म्हणजे मोदींना निशाणा साधत ठाकरेंना त्यांनी राम असं संबोधलंय। तुमचा राम शरद पवार आहे, उद्धव ठाकरे आहेत की राहुल गांधी आहे, हे एकदा ठरवून घ्या। तुमच्याकडे अनेक राम, ज्याला रावण म्हणलं जातं, त्या रामाच्या भूमिकेत रावण तयार झालेली आहे आणि दलाली करणाऱ्यांना रामाचा आणि रावणातला फरक कळणार नाही। ते राऊतांना अटक झाली होती, त्यावरून त्यांनी असं एक सांगितलेलं आहे की हनुमाला अटक झाली, म्हणजे स्वतःला त्यांनी हनुमान संबोधलं। हनुमान नाहीये, हा शकुनी आहे। याला तर जेलमध्येच असलं पाहिजे। खऱ्या अर्थानं त्या उभाट्या गाट्याला डुबवण्यामध्ये जर सर्वात सिंहाचा वाटा, सर्टिफिकेट द्यायचा जर टाइम आला ना, ते संजय राऊतला द्यावा लागेल।